ही अशी एक सेवा आहे की ज्या सेवेच्या माध्यमातून लोक विशेषतः डॉक्टर्सच आपल्या सगळ्या सेवा एक दिवसांसाठी समर्पित करतात. हे महाराष्ट्रात आणि देशातलं सुद्धा एक आदर्श उदाहरण असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, पुढाकार घेतला, अशा सगळ्या डॉक्टर्सचा, सगळ्या संघटनेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना या सगळ्या वैद्यकीय सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजेत. परंतु असं आहे की सगळ्या सेवा आपण देत असतो, परंतु वैद्यकीय सेवा देत असताना मात्र ज्या पद्धतीचा या सगळ्या गोष्टींकडे कमालीचा यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं दुर्लक्ष झालं, त्यामुळे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. होणे तिथे काय होणे असं आपण म्हणतोय. आणि मला असं वाटतं की या देशातली सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुरुवात सुद्धा आजच्या या शिबिरांच्या सुरुवातीच्या निमित्तानं झाली. आपण सगळेजण बघतोय आणि आम्ही सगळेजण जे अनुभवतोय. आमच्याकडे एक म्हण आहे की दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढवली. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की माणसांच्या मनामध्ये दवाखान्याच्या आणि कोर्टाच्या पायरीमध्ये प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक त्रास आणि शारीरिक त्रास होतो याची भीती असते. आणि त्यामुळे साहजिकच सगळीच माणसं या सगळ्या गोष्टींना घाबरत असतात. आणि अशा सगळ्यांमध्ये जे प्रथितयश असे डॉक्टर्स आहेत ते आपला एक दिवस दर 9 तारखेला जर लोकांसाठी देत असतील तर तो खूप चांगल्या पद्धतीचा मेसेज लोकांच्यासाठी आहे की आज सुरू होणारी ही शिबिराची सुरुवात मला असं वाटतं की केंद्रीय मंत्री आदरणीय मनसुखजी मांडवीय यांच्या उपस्थितीमध्ये करतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, केंद्रीय मंत्री आदरणीय मांडवीयजी असतील, आपले केंद्रीय आरोग्य मंत्री आदरणीय JP नड्डाजी असतील, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्र पवार वहिनी असतील. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वैद्यकीय सेवा लोकांना तत्पर, वेळेत, मोफत, दर्जेदार मिळाव्यात अशा पद्धतीची भावना ठेवून काम करणारे हे सर्वच मान्यवर आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांच्या शुभास्ते जेव्हा सुरुवात करतोय त्यावेळेला या कामाची सुरुवात पुण्यातून होते. पण मला असं वाटतं की देशामधल्या सगळ्या डॉक्टर्सनी सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाचा, या सगळ्या आपल्या अभियानाची सुरुवात त्यांच्या ठिकाणी करावी. यासाठीची एक सुरुवात आपण इथं पुण्यातून करतोय असं समजून आपण सगळेजण या कामाला शुभेच्छा देऊया. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या कामासाठी आपण सगळेजण काम करतोय ते बघतोय. आणि विशेषतः कॅन्सरचा एकूण असणारा सगळा प्रभाव, आपण सगळेजण वैद्यकीय सेवेमध्ये खूप टेक्नॉलॉजी आली, पण टेक्नॉलॉजीपेक्षा सुद्धा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे म्हणतोय आपण, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5 स्टार हॉटेल्स झाल्यासारखी 5 स्टार हॉस्पिटल्स झाली, पण त्या हॉस्पिटलमध्ये यायला माणसाला भीती वाटायला लागली अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा प्रिव्हेन्शनसाठी डॉक्टर्सच आपला एक दिवस देतात आणि कॅम्प्स घेतात, ही खूप चांगली आणि खूप पॉझिटिव्ह अशा पद्धतीची मुवमेंट आहे. त्या निमित्तानं या कार्यक्रमाचं स्वरूप आजच्या दिवशी जरी पुण्यातली 100 हॉस्पिटल्स, 100 आपली कॅम्पसाठी असलं तरी मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण देशामध्ये सुद्धा ही मुवमेंट सुरू व्हावी आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीचा हेतू ठेवून काम करूया अशी विनंती करतो.